नमस्कार, मी सोनेरी. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आतरंगी सोनेरीच्या नौटंकी ब्लॉगमध्ये. आज सकाळी सुरुवात आहे ना चहा आणि खारीनं झाली होती. मग काय मस्तपैकी कडक मध्ये स्वतःचं आवरण. मी चालले होते कॉलेजला गेल्यावर एक मोठा धक्का भेटला. मैत्रीण म्हणती मा बोट कापले. म्हणलं बरी का माय कोरणारी. ती म्हणती तुम्हाला भेटायला नाही आली. म्हणलं आता उद्या येते पार्लेचा पुडा घेऊन. आम्हाला लेक्चर होतं म्हणून आम्हाला हॉल मध्ये नेलं होतं. तिला लेक्चर सोडून आहे ना मैत्रिणी गप्पाच मारत होते. म्हणलं इथं आल्यावर तरी शांत राहा. हिला तर कुठं जा मोबाईल काही सुटत नाही भो. इकडं काही झालं तरी चाललं पण स्नॅपची स्ट्रिक मोडली नाही पाहिजे. अगदी बोट कापलं तरी चाललं पण स्नॅपची स्ट्रिक काही थांबली नाही पाहिजे. आणि शेवटी आमचं लेक्चरचं झालं पण आम्हाला काय आवाज येत नव्हता. म्हणलं यांचाच आवाज आवाज काय येणार. हिचं अजूनपर्यंत आहे ना मोबाईल पाहायचंच काम चाललं होतं बरं का. आणि हिची मैत्रीण आली नव्हती म्हणून हिचा जरा देवदास झाला होता. ते नसतं एखादा नमुना तो त्याच्यात विश्वात मग्न राहत. जशी ही तिच्याच विश्वात मग्न होती बरं का. काय मग्न होती मला काय माहित नाही पण सगळेजण असंच करत होते. म्हणलं एक तर सगळे पुढे गेले आणि आपण मागं राहिलोय. मला वाटायचं माझ्या मैत्रिणी चुकाळ्या पाखाळ्या करत्या नाही पण सगळे चुकाळ्या पाखाळ्या करते. इकडे ना ही गेम खेळत होती. म्हणलं मजा आहे भाऊ तुझी वाली. इकडे घरी स्वयंपाक कर म्हणलं की हिला काटाळ येतो. आणि इथं स्वयंपाक करते गेम मध्ये. म्हणलं घरी सांगायला लागते. वर्गात आलो कोणीच नव्हतं. म्हणलं आता काय घरी जावं काय. पण इकडं गंभीर विषयावरची मीटिंग भरली होती. आम्ही तोपर्यंत थोडं खायला गेलो. निम्म खाऊन झाले. आठवलं ब्लॉग राहिलंय. या भावाचं काहीतरी कमिंग सून आहे बरं का. पण काय कमिंग सून आहे माहिती नाही. मैत्रिणीला म्हणलं तुझी आईस्क्रीम राहिली बरं का. तिनं आईस्क्रीम खाऊ घातली. मी काही इच्छात नाही आले बरं का. मी पाय घरी आली. आजसाठी एवढंच. चलो बाय.